आपण जागृत राहिलो नाही, आपण विचार केला नाही किंवा अगर संघटित झालो नाही तर आपण आजूबाजूला जो काय हिरवं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, हिरवे साप जास्तच वळवळायला लागले आहेत, त्यांना योग्य वेळी अगर आपण ठेचलं नाही तर उद्या आपल्या घरापर्यंत येऊन पोचतील आणि आपण काहीही करू शकणार नाही, काहीच करू शकणार. काय ते नाशिकचं प्रकरण, एका मोठ्या कंपनीमध्ये आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही यांना नोकऱ्या देतो, पोट भरण्यासाठी देतो ना, घर चालावं म्हणून देतो. नोकरी मिळाल्यानंतर पोटा भरायची नाही, घर चालवायचं नाही, फक्त दिवस रात्र आपला धर्म वाढवायला बघायचा. हे ह्यांचं जिहादी मानसिकतेचं उत्तम उदाहरण ते नाशिकचं प्रकरण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.